इकडे परभणी जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आलाय। जिंतूर, पालम, पूर्णा तसंच गंगाखेड, परभणी या तालुक्याला जोरदार तडाखा बसलाय। अतिमुसळधार पाऊस झाल्यास सखल भागात त्यामुळे पाणी साचलंय, तर हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते। गंगाखेड तालुक्यामध्ये डोंगराजवळ इथल्या मासोळी नदी दुथडी भरून आता वाहू लागली आहे। शेतात बांधलेल्या जनावरांना 2 दिवसांपासून चारा पाणी नाहीये आणि शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहून शेतामध्ये अशा प्रकारे त्यांना पोहोचावं लागतंय। ही दृश्य 24 तासच्या हाती लागली आहेत। पुराच्या पाण्यामधून अशा प्रकारे जाण्याची वेळ येते। अनेक शेतकऱ्यांची जनावरं शेतामध्ये अडकलेली आहेत, त्यांना बांधलेल्या अवस्थेत आहेत। 2 दिवसांपासून त्यांना चारा पाणी नाहीये। शेतापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांचे अशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत।